गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो. आज मंडे. आजच्या दिवसामध्ये आज तुम्ही पाहिलं असेल शुक्रवारपासूनच SGX निफ्टी आणि याच्यामध्ये बराचसा गिरावट या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. तर सगळीकडे लाले 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 फार एकदम टेरिफिक माहोल आहे. सगळीकडे रिसेशनचा खतरा आहे आणि हे होत असताना आपले मार्केटसुद्धा ऑलमोस्ट SGX निफ्टी 900 पॉईंटची गिरावट इकडं आपल्याला दाखवत आहे. तर जपान मार्केट 10%, जपान 5%, तायवान 10%, अमेरिकेचं मेजर पडले, क्रूड डाऊन आहे, सोनं डाऊन आहे, सगळं डाऊन आहे. आणि हे संकेत आहेत ग्लोबल मंदीचे. 2010-11 म्हणजे 8-9 नंतर जे खतरनाक कंडिशन झाली होती, म्हणजे सोनं पण भेटतंय, कोणी घ्यायला तयार नाही. मोठ्या गोष्टी भेटतात, स्वस्तात भेटतात, कोणी घ्यायला तयार नाही, कोणाकडे पैसे नाही. आणि त्या हिशोबाने ती महागाई सगळी कंटिन्युअस, म्हणजे त्या ज्या स्वस्तात मिळणाऱ्या गोष्टीसुद्धा लोकांना महाग वाटायला लागतात. तर ह्या गोष्टी चालत राहतील. ह्याच्यातून वाचायचं कसं हे फार इम्पॉर्टंट आहे. ज्यांचे पोर्टफोलिओ आहे त्यांनीसुद्धा काय करायचं हे इम्पॉर्टंट आहे. आणि आता बघितलं असेल आपण, इक्विटीजमध्ये पण मेजर इन्व्हेस्टमेंट लोकांच्या आहेत. ॲटलिस्ट 2 लाख, 5 लाख, 10 लाख आहेत. आणि 2 लाख, 5 लाख, 10 लाखाचे जर तुमचे 4% जर पडतायत ना, तर ती फार मेजर गोष्ट आहे. आणि आपण एक छोट्याशा याच्यातून हे वाचू शकतो. तर असं काही तुम्हाला मदतीची गरज असेल, काही सल्ल्याची गरज असेल, तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. आपण त्याचं हेजिंग करण्याचा प्रयत्न करू आणि काही सल्ला देण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न करेल. तर सगळीकडे लाले. बाकी आजच्या व्हिडिओमध्ये फार मेजर सांगण्यासारखं काही नाही आहे. ट्रेडिंग जर पोझिशन घेत असाल तर आपला डेटावरचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे. आणि हे मूर्खपणाची लक्षणं होतील की आपण ह्या कुठल्याही लेवलवर लॉंग करू. आपल्याला माहीत नाही समुद्र किती खोल आहे आणि किती खाली जाईल. जर तुम्ही SIP मोडवर असाल, SIP मोडवर बाय करणार असाल, थोडं देऊन, की माझं मंथली जात होते SIPs, तर ते जाऊ द्या. पण मेजर स्टेक मी या ठिकाणी घेतो 20%चा, 25%चा, 30%चा. अशी चूक तुम्ही चुकूनही करू नका, असं मला वाटतं. या गोष्टी सुधारू पण शकतील. असं नाही आहे की पूर्णच ते निगेटिव्हच जाईल आणि हे होईल. ट्रम्प हा विचित्र माणूस आहे. ट्रम्प दुसऱ्या दिवशी त्याचं डिसिजन बदलेल आणि सगळं हे होईल. रोज 10% वरती पण सर्किट लागेल. आपण त्याला डिनाय नाही करू शकत. पण ह्या गोष्टी आपल्याला थोड्याशा केअरफुली आणि घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. केअरफुल राहा. ट्रेडर्स डोंट लॉंग साईडला जायचं नाही. पुल बॅक मिळाला तर शॉर्ट करू शकता. इन्व्हेस्टर मोठे पैसे लावायचे नाही आहेत. SIP मोडवर थोडे जात असतील तर बिंदास लावा, काही घाबरायची गरज नाही. लॉंग टर्ममध्ये ते येतीलच. ट्रेडिंगमध्ये करताना जास्त क्वांटिटीज आपल्याला ठेवायच्या नाही आहेत. आणि जो पण पुल बॅक येईल तिथून सेल करण्याचा प्रयत्न असला पाहिजे. तर हे गोष्टी ज्या आहेत त्या मला जे फॉलोअर्स आहे माझे त्यांना सांगण्याची वेळ येत नाही, कारण इंट्राडेचा डेटा कसा रीड करायचा ते त्यांना माहिती आहे आणि त्या हिशोबाने ते डिसिजन घेऊ शकतील. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. थांबूया आपण.